सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथे 2008 मध्ये पुकारलेल्या बंद आंदोलनाच्या केसमधून राज ठाकरे यांची दोषमुक्तता करण्यात आली आहे। न्यायाधीश थत्ते यांनी राज ठाकरे यांचा या कथित गुन्ह्यात कसलाच सकृत दर्शनी सहभाग नसल्याचा निर्वाळा देत दोषमुक्तता केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 2008 मध्ये रत्नागिरी येथे अटक करण्यात आली होती। त्यानंतर सांगली जिल्ह्यातील शेडगेवाडी येथे बंद पुकारण्यात आला। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत आणि इतर 9 जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही शिराळा फौजदारी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते। राज ठाकरे यांचा त्या गुन्ह्याशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध नसल्यामुळे त्यांना या गुन्ह्यातून दोषमुक्त करावे म्हणून शिराळा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात अर्ज केला होता। यावेळी न्यायाधीश यांनी अर्ज फेटाळला होता, म्हणून इस्लामपूर येथील सेशन कोर्टात क्रिमिनल रिव्हिजन अर्ज दाखल करण्यात आला होता। मेहरबान न्यायाधीश थत्ते साहेब यांनी राज ठाकरे यांचा त्या गुन्ह्यात कसलाच सहभाग नसल्याचा निर्वाळा देत त्यांची दोषमुक्तता केली आहे। 2008 साली रेल्वे भरतीमध्ये परप्रांतीय विरोधी आंदोलन झालं होतं। त्या आंदोलनामध्ये सन्माननीय राजसाहेब यांना अटक झाली होती। त्या अटकेच्या निषेधार्थ आम्ही शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथे आंदोलन केलं होतं। या आंदोलनामध्ये माझ्यासह एकूण 8 जणांना त्या ठिकाणी अटक झाली होती, परंतु त्यावेळच्या SP पोलीस प्रशासन व राज्य शासनाने सन्माननीय राजसाहेब व सन्माननीय शिरीष पारकर यांना आमच्या बरोबर सहआरोपी म्हणून त्या केसमध्ये त्यांची नावे नोंदवली होती। यांचा या केसशी काही संबंध नव्हता। ही बाब सन्माननीय इस्लामपूर न्यायालयाला आम्ही ती पुन्हा दावा दाखल केला की संबंधित या केसमध्ये राजसाहेब व शिरीष पारकर साहेब यांचा कोणताही सहभाग नव्हता। या कोणतंही त्यांनी चितावणीखोर भाषण केलं नव्हतं, या कोणत्याही प्रकारे आम्हाला आंदोलन करायला उत्साहित केलं नव्हतं, प्रोत्साहित केलं नव्हतं। ही बाब न्यायालयाच्या समोर मांडल्यानंतर काल सन्माननीय राजसाहेब ठाकरे व शिरीष पारकर यांना केसमधून वगळण्यात आलेलं आहे कायमस्वरूपी। या केसमध्ये आम्ही एकूण 8 आरोपी होतो, त्यापैकी 9 आणि 10 नंबरचे आरोपी सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय शिरीष पारकर यांना जाणीवपूर्वक या ठिकाणी गुंतवलेलं होतं। त्यांची काल निर्दोष मुक्तता झालेली आहे, या केसमधूनच वगळलेलं आहे त्यांना। त्याचबरोबर या केससाठी आमच्या पक्षाचे वकील ॲडव्होकेट राजेंद्र सिरोडकर व सयाजी नांगरे यांनी या केसचं काम पाहिलं।